टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। रायगड जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे। मागील 2 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि प्रशासनाने आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। आपण माझ्या मागे पाहताय नागोठणा परिसरातले एसटी स्टँड आहे आणि एसटी स्टँडला अक्षरशः नदीचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। अंबा नदीची पाणी पातळी आहे ती 10.20 मीटर इतकी पोहोचलेली आहे। 9 पॉइंट जी आहे ती मीटर इतकी पाणी पातळी धोका पातळी असते आणि धोका पातळीच्या वरती ही अंबा नदीची पाणी पातळी गेलेली आहे। आपल्यासोबत काही इथले स्थानिक गाळेधारक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, नेमकं काय सांगाल? आपल्या इथे गाळा आहे आणि अचानकपणे हे पाऊस भरतो, आपली काय तारांबळ उडते? सर, आज सकाळी मी आलो तेव्हा 7:30 वाजता एसटी स्टँडच्या पाण्याच्या टाकीजवळ पाणी होता, परंतु 1-1.5-2 तासामध्ये एवढा पाणी जोरामध्ये वाढलेला आहे की संपूर्ण दुकानदारांची आमची तारांबळ उडालेली आहे। आमच्या दुकानातलं सामान काढताना आम्हाला काढता दुकानामध्ये पाणी आलेलं, एवढ्या स्पीडमध्ये पाणी वाढलेलं सर। एकंदरीत आपल्या इथे दुकान आहे आणि वारंवार असं पाणी भरतं किंवा पावसाचं पाणी आल्यानंतर इथे पूर भरतो, तर एकंदरीत आपली काय तारांबळ उडते कशी? सर, पुराचं पाणी आल्यानंतर ग्रामीण भागातले सर्व येणारे जाणारे सर्व म्हणजे जे कस्टमर आहेत आमचे सर्व थांबून जातात आणि त्याचबरोबर पाणी आल्यानंतर दुकानातलं जो सामान आहे त्याचं नुकसान होतंय खूप पुष्कळ। आता तर दिवस आहे समजा, परंतु जर रात्रीमध्ये जर पाणी भरलं तर आमची तारांबळ जास्त उडतोय, कारण की झोपेमध्ये मनुष्य असते आणि खूप मोठा नुकसानला आम्हाला सामोरं जावं लागतंय। आपण पाहतोय हे अंबानदीच्या अंबानदीने रुद्रूप धारण केलेला आहे, हा एसटी स्टँड परिसर आहे आणि पाठीमागे जी बाजारपेठ आहे आणि बाजारपेठ मधले जे गाळेधारक आहेत त्यांची देखील एकंदरीत या अचानक आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे तारांबळ उडालेली आहे आणि प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येते की अजून देखील मुसळधार पाऊस जो आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये बरसणार आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देखील नागरिकांनी घ्यावा असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सराज, वैशम पॉइंट, टीव्ही मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।